सगळ्यांनाच रोज पडणारा प्रश्न म्हणजे रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं. अशा वेळेला तुम्ही हे असे मऊ लुसलुशीत जाळीदार असे डोसे बनवू शकतात. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होतात. आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी आपण इथे कांदा टोमॅटोची एक भन्नाट चवीची अशी चटणी देखील आपण याच्यासोबत बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी सुरुवातीला 2 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत. तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने हे सर्व जिन्नस मोजून घेऊ शकता. आता ज्या वाटीने मी मुरमुरे घेतले त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी दही घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचा जो पाठीमागचा भाग असतो तो काढून त्याचे लहान लहान तुकडे केले आणि ते मिक्सरला थोडंसं वाटून घेतलं. आणि असं ओलं खोबरं आपण इथे यामध्ये अर्धी वाटी टाकणार आहोत. त्यामुळे काय होतं, त्यामुळे आपले डोसे छान असे चवीला तयार होतात. आता हे सर्व जिन्नस आपण चमच्याने चांगले एकजीव करून घ्यायचे. हे सर्व जिन्नस एकजीव केल्यानंतर मी ते सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपण अगदी अर्धी वाटीच पाणी यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे छान असं मिश्रण आपण इथे वाटून घ्यायचं आहे. पाणी एकदम टाकायचं नाही. मी सुरुवातीला अर्धी वाटी टाकलं आणि नंतर मध्ये एकदा अर्धी वाटी पाणी मी टाकलेलं आहे. एवढं मिश्रण वाटण्यासाठी मला साधारण 1 वाटी पाणी मी इथं वापरलेलं आहे. इथे आपलं हे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. आता आपण यामध्ये आणखीन एक जिन्नस टाकणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ 2-3 तास पाण्यात भिजत ठेवलेले होते. आता हे देखील अगदी थोडं 4-5 चमचे पाणी टाकून मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता तांदूळ देखील आपण चांगले वाटून घेतलेले आहेत. आता हे आपलं मिश्रण डोसे बनवण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता हे छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. आपण हे सर्व मिश्रण छान असं एकाच दिशेने 4-5 मिनटं मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, आपले डोसे छान असे तयार होतात. आपल्या डोस्यांना छान अशी जाळी येते आणि पीठ हलके होते. इथे आपण चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा उडदाची डाळ टाकली. उडदाची डाळ छान तडतडली की त्यामध्ये इथे मी 2 चमचे आपण जी फुटाण्याची डाळ असते ती डाळ मी यामध्ये टाकून घेतले आहेत. ह्या फुटाण्याच्या डाळीमुळे आपली चटणी अगदी चवीला छान अशी तयार होते. ह्या दोन्ही डाळी छान अशा तेलामध्ये 1 मिनिट छान अशा आपण इथे परतून घेणार आहोत. डाळी चांगल्या परतून झाल्यानंतर यामध्ये मी 5-6 बेडगी मिरची टाकलेली आहे. मिरची देखील तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. त्यामुळे आपली चटणीला रंगही छान येतो आणि चव देखील छान अशी येते. इथे 1-2 मिनटं मिरची चांगली मी तेलावर परतलेली आहे. त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा मी यामध्ये टाकलेला आहे. इथे कांदा चांगला मऊ करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी चवीप्रमाणे मीठ आत्ताच टाकून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होतं, आपला कांदा पटकन असा भाजला जातो. इथे कांदा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये मी एक उभा चिरलेला मध्यम आकाराचा टोमॅटो टाकलेला आहे आणि 1 इंच आल्याचे तुकडे करून टाकलेले आहेत. आता इथे आपली चटणी वाटून घेणार आहोत. हे सर्व मिश्रण आपण थंड झाल्यावर वाटायचं आहे. त्यामध्ये मी 2 तुकडे चिंचेचे टाकलेले होते. त्यामुळे आपली चटणी छान अशी चवीला तयार होते. आता फोडणीसाठी मी तडका पॅनमध्ये 1 पळी तेल गरम केलं. त्यात मोहरी आणि कढीपत्त्याची पाने टाकली. इथे आपली छान अशी चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. एकदा नक्की करून बघा. चवीला अप्रतिम अशी ही चटणी या डोस्यांसोबत लागते. आता आपण हे डोसे बनवून घेणार आहोत. आता इथे मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा या बॅटरमध्ये टाकून घेतलेला आहे. आता छान असं हे बॅटर आपण इथे एकजीव करून घेणार आहोत. चांगलं एकजीव करून घेतल्यानंतर आपण आता याचे डोसे बनवणार आहोत. इथे मी एक पॅन चांगला गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे.
इथे तुम्ही बघू शकता की आपल्या डोस्याला छान अशी जाळी आलेली आहे। त्यावर झाकण ठेवून एक 2-3 मिनिटं चांगला डोसा आपण एकाच साईडने भाजून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता आपला छान असा डोसा एका बाजूने भाजलेला आहे। आता याच पद्धतीने मी आणखीन एक डोसा करणार आहे। तुम्ही इथे बघू शकता पळीने अगदी अलगद आपण हे मिश्रण टाकून घेणार आहोत। अगदी मस्त अशी जाळी या मिश्रणाला येते। अगदी पीठ आपण कुठल्याही प्रकारे इथे आंबवलेलं नाही तरी देखील छान असे आपले डोसे तयार झालेले आहेत। हा डोसा मी दुसऱ्या बाजूने देखील भाजलेला आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता। याच पद्धतीने मी सर्व डोसे इथे तयार केलेले आहेत। इथे आपले डोसे आणि चटणी अगदी 15-20 मिनिटांमध्ये तयार झालेले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला